Welcome students. MCQs from competitive thinking for chapter biomolecules. First question आहे रॅफिनोज इज. ऑप्शन्स आहेत ट्रायसॅकराइड, डायसॅकराइड, मोनोसॅकराइड, पॉलिसॅकराइड्स. रॅफिनोज, 1 mole of raffinose on hydrolysis produces 1 mole of glucose, 1 mole of galactose and 1 mole of fructose. 1 mole of raffinose produces 3 moles of monosaccharides on hydrolysis. Therefore, it is trisaccharide. So, answer is A. Question number 2. Identify set of correct monosaccharides present in sucrose X, lactose Y and maltose Z. In this question, sucrose is X. X is sucrose, then Y is Y is lactose and Z is maltose. We have to identify monosaccharides in these disaccharides. सुक्रोज मध्ये 2 मोनोसॅकराइड्स असतात. कुठले कुठले? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज इज कनेक्टेड टू बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. मग ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ऑप्शन असलेले 2 ऑप्शन आहे. एक तर ए आहे किंवा बी आहे. ग्लुकोज फ्रुक्टोज, ग्लुकोज फ्रुक्टोज. लॅक्टोज, लॅक्टोज मध्ये 2 कंपोनेंट असतात. एक ग्लुकोज आणि दुसरा गॅलॅक्टोज. मग गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज सेकंड ऑप्शन पण करेक्ट आहे. म्हणजे लॅक्टोजचं पण करेक्ट आहे. माल्टोज, माल्टोज हा होमोडायसॅकराइड आहे. त्याचे 2 युनिट ऑफ ग्लुकोज मिळतात. इथे ग्लुकोज आणि फ्रक्टोज आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. ए ऑप्शन नाही. ग्लुकोज अँड ग्लुकोज म्हणजे बी ऑप्शन आहे. तर सेकंडचा आन्सर असेल बी. क्वेश्चन नंबर 3. ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू ग्लुकोज सायनोहायड्रीन, व्हॉट फंक्शनल ग्रुप ॲटम ऑफ ग्लुकोज इज रिप्लेस्ड. ग्लुकोजचं रूपांतर ग्लुकोज सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन म्हणजे हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन. हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन ही न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. आणि न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन ह्या प्रॉपर्टी कशाच्या असतात? अल्डिहाइडच्या असतात. ग्लुकोज हा अल्डोहेक्झोज मध्ये येतो. ग्लुकोज अल्डोहेक्झोज मध्ये येतो आणि सायनोहायड्रीनचं ॲडिशन अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये होत असतं. मग ऑप्शन्स आहेत हायड्रोजन, सेकंड अल्डिहाइडिक ग्रुप, थर्ड प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आणि फोर्थ सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. तर आपल्याला माहिती आहे की सायनोहायड्रीन, ग्लुकोज सायनोहायड्रीन होत असताना ग्लुकोज मध्ये पहिला जो कार्बन ॲटम आहे अल्डिहाइडिक कार्बन ॲटम, बाकी CHOH टेकन 4 टाइम्स CH2OH हा झाला ग्लुकोज. याच्यामध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन प्लस असतो तो ऑक्सिजनला ऍड होतो, Cn मायनस असतो तो कार्बनला ऍड होतो आणि मग आपल्याला सायनोहायड्रीन इथे OH, इथे H, इथे Cn आणि मग बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज CHOH टेकन 4 टाइम्स CH2OH. मग ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड होते कुठे? अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये. आणि अल्डिहाइडिक ग्रुप ऑप्शन आहे बी. क्वेश्चन नंबर 4. ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ ब्रोमीन वॉटर यील्ड ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं की आपल्याला मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, ग्लुकॉनिक ऍसिड मिळतो. दिस रिॲक्शन कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ. तर सगळ्यात आधी ब्रोमीन वॉटर जो आहे, ब्रोमीन वॉटर हा वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इट कॅन ऑक्सिडाइज अल्डिहाइड इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड. मग कीटोन असेल तर त्याचं ऑक्सिडेशन ब्रोमीन वॉटरला करता येणार नाही, कारण ब्रोमीन वॉटर जो आहे माइल्ड किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप आहे हे एक्सप्रेस करतो, कीटोन आहे हे सांगता येत नाही. कीटोनचं ऑक्सिडेशन होतच नाही ब्रोमीन वॉटरने. तर दिस कन्फर्म्स प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप. तर फर्स्ट ऑप्शन आहे 6 कार्बन ॲटम्स लिंक्ड इन स्ट्रेट चेन. 6 कार्बन ॲटम्स लिंक्ड इन स्ट्रेट चेन. कुठली रिॲक्शन आहे? HI ची रिॲक्शन आहे, ज्याच्यातून आपल्याला N हेक्झेन मिळतो. पण आपल्याला ते नाही शोधायचंय. सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप इन ग्लुकोज. सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप
किती आहे असं आयडेंटिफाय नाही करता येत, पण अल्कोहोलिक ग्रुप 5 आहे पेंटा ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह वरून कळतं. नेक्स्ट आहे अल्डिहाइड ग्रुप इन ग्लुकोज, हे करेक्ट आहे. ब्रोमिन वॉटर काय रिप्रेझेंट करतो की ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे, तर 4C. क्वेश्चन नंबर 5, व्हाय ग्लुकोज इज कॉल्ड ग्लुकोपायरॅनोज. जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे हे पायरॅन रिंग सारखं आहे. पायरॅन रिंग म्हणजे 6 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक रिंग कंटेनिंग ऑक्सिजन ॲज हेटेरो ॲटम. पायरॅनचं स्ट्रक्चर असं असतं, हे आहे पायरॅन. आणि ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं असतं, ग्लुकोज मध्ये फर्स्ट कार्बन ॲटम जो असेल तो ॲनोमेरिक कार्बन ॲटम असेल. मग इथे OH ग्रुपची पोझिशन आणि H ग्रुपची पोझिशन आपण सध्या राहू देऊ. सेकंड कार्बन ॲटमचा OH राईटला असतो, थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला असतो, फोर्थ कार्बन ॲटमचा OH राईटला असतो आणि इथे वरती CH2OH आणि खाली असेल H. हे आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता आपल्याला फक्त फर्स्ट कार्बन ॲटम हा जो ॲनोमेरिक कार्बन ॲटम आहे, अल्फा म्हणजे डाऊन साईडला OH ग्रुप असेल, हा झाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि जर OH वरती असेल आणि H खाली असेल मग तो असेल बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. सांगण्याचा उद्देश काय का ग्लुकोज मध्ये हा एक कार्बन ॲटम, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा, 5 कार्बन ॲटम आणि एक हेटेरो ॲटम ऑक्सिजन ॲटमची रिंग आहे. तसं पायरॅन मध्ये पण 1 2 3 4 5 कार्बन ॲटम आणि एक हेटेरो ॲटम ची रिंग आहे. पायरॅन सारखी आहे म्हणून आपण त्याला म्हणतो पायरॅनोज. तर ऑप्शन शोधायचे आपल्याला. ग्लुकोज इज सायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग 6 कार्बन ॲटम. 6 कार्बन ॲटम आहे म्हणून आपण त्याला पायरॅन म्हणतो असं नाही. ग्लुकोज इज कीटोहेक्झोज, मग सगळेच कीटोहेक्झोजला आपण पायरॅन म्हटलं असतं किंवा ग्लुकोज म्हटलं असतं, आणि तसंही ग्लुकोज हा कीटोहेक्झोज नाहीच आहे. थर्ड, ग्लुकोज इज सायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग 5 कार्बन ॲटम्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम सिमिलर टू दॅट ऑफ पायरॅन, म्हणून आन्सर असेल C. क्वेश्चन नंबर 6, हाऊ मेनी कायरल कार्बन ॲटम्स आर देअर इन बीटा डी प्लस ग्लुकोज. बीटा डी प्लस ग्लुकोज. आता बीटाचा अर्थ आताच सांगितला, ॲनोमेरिक कार्बन ॲटमवर, न्यूली फॉर्म कायरल कार्बन ॲटमवर OH ग्रुप डाऊन साईडला असेल तर तो अल्फा असतो आणि OH ग्रुप अप साईडला असेल तर तो बीटा असतो. मग आता हाऊ मेनी कायरल कार्बन ॲटम्स आर देअर, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज आपल्याला काढायचे. हे बघा, हे स्ट्रक्चर असेल. तुम्हाला स्ट्रक्चर पण देतात आणि आयडेंटिफाय करायला पण सांगू शकतात, म्हणून आता बोर्ड एक्झाम नाहीये तर स्ट्रक्चर काढून पाहायची गरज नाही असं नाही, पोझिशन पार्ट असायला पाहिजे. आता बीटा पाहिजे म्हणजे OH ग्रुप अप साईडला पाहिजे, मग ते होईल बीटा. डी म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी. सेकंड कार्बन ॲटमचा OH इकडे, थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला असतो, वरती राहील. फोर्थ कार्बन ॲटमचा राईटला असतो, खाली राहील. आणि लेफ्ट साईडला वरती CH2OH, खाली H. ठीक आहे. आता आधी ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये हा फर्स्ट कार्बन ॲटम नॉन कायरल होता, म्हणजे कायरल नव्हता, पण सायक्लिक स्ट्रक्चरमुळे याला कायरॅलिटी आली. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि इथे 5th कार्बन ॲटम. 5 कार्बन ॲटम ॲनोमेरिक कार्बन ॲटम, सॉरी कायरल कार्बन ॲटम असतील. तर हाऊ मेनी कायरल कार्बन ॲटम्स आर देअर इन बीटा डी ग्लुकोज. आन्सर असेल 5, ऑप्शन आहे A. क्वेश्चन नंबर 7, which of the following sets monosaccharides from सुक्रोज. सुक्रोज मधले मोनोसॅकराइड्स कोणते. तर आपल्याला माहिती आहे सुक्रोज कशापासून बनलेली आहे. सुक्रोज इज ऑब्टेन बाय कॉम्बिनेशन ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज प्लस बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला शोधायचंय. फर्स्ट कॉम्बिनेशन आहे अल्फा डी गॅलॅक्टोपायरॅनोज. गॅलॅक्टोपायरॅनोज वाचल्यानंतर तुम्हाला दुसरा मोनोसॅकराइड सुद्धा वाचायची गरज नाही, म्हणजे ए हे ऑप्शन नाही. सेकंड ऑप्शन बी अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. तर बी ऑप्शन करेक्ट आहे. सुक्रोज मध्ये हेच दोन कंपोनेंट असतात,
अल्फा डी ग्लुकोपायरानोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. तर आन्सर असेल बी. क्वेश्चन नंबर 8. Maltose on treatment with dilute HCl gives maltose is homodisaccharide of alpha D glucopyranose. म्हणजे अल्फा डी ग्लुकोज मिळेल आपल्याला. तर आन्सर हे ऍसिड हायड्रोलिसिस आहे. डायल्यूट HCl ची रिएक्शन म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस. तर माल्टोजचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला 2 युनिट ग्लुकोजचे मिळतात. तर शोधायचे तुम्हाला ग्लुकोज. ए ऑप्शन आहे ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, बी ऑप्शन आहे फ्रुक्टोज, सी ऑप्शन आहे ग्लुकोज आणि डी ऑप्शन आहे गॅलॅक्टोज. तर आन्सर आहे ग्लुकोज सी. क्वेश्चन नंबर 9. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉन रिड्युसिंग शुगर. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची. नॉन रिड्युसिंग मध्ये आपल्या सिलेबस मध्ये एकच आहे सुक्रोज, टेबल शुगर. बाकी सगळे मोनोसॅकराइड्स, सगळे मोनोसॅकराइड्स. त्याच्यामध्ये अल्डोजेस पण येतील आणि कीटोजेस पण येतील. जरी कीटोनिक ग्रुपला फिलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट सारख्या रिएक्शन्स नाहीत, पण ते ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये किंवा ओपन चेन कंपाऊंड मध्ये इथे ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर असतं आणि त्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये ग्लुकोज म्हणा, फ्रुक्टोज म्हणा किंवा जे पण कीटोजेस आहेत, तर कीटोजेस मध्ये पण आणि अल्डोजेस मध्ये पण सगळे मोनोसॅकराइड्स रिड्युसिंग शुगर्स मध्येच येतात, रिड्युसिंग कॅरेक्टर मध्येच येतात. एकच डायसॅकराइड जो सुक्रोज आहे नॉन रिड्युसिंग आहे आणि सगळे पॉलीसॅकराइड्स, पॉलीसॅकराइड्स सुद्धा नॉन रिड्युसिंग मध्येच येतात. तर लक्षात ठेवायचं नॉन रिड्युसिंग मध्ये पॉलीसॅकराइड्स आणि एक डायसॅकराइड सुक्रोज आणि रिड्युसिंग मध्ये सगळेच डायसॅकराइड जे आपल्याला सिलेबसला आहे. कोणते कोणते? माल्टोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज. ठीक आहे. आणि मोनोसॅकराइड सगळेच रिड्युसिंग शुगर. तुम्हाला विचारलंय नॉन रिड्युसिंग शुगर कोणती. फर्स्ट आहे ग्लुकोज, ते तर मोनोसॅकराइड आहे. सेकंड आहे सुक्रोज, तेच उत्तर आहे कारण सुक्रोज ही नॉन रिड्युसिंग शुगर आहे. सी ऑप्शन होता माल्टोज आणि लॅक्टोज. आताच तुम्हाला सांगितलं माल्टोज, लॅक्टोज, सेलोबायोज हे 3 डायसॅकराइड्स आहेत जे रिड्युसिंग शुगर मध्ये मोडतात आणि सुक्रोज हा डायसॅकराइड आहे तो नॉन रिड्युसिंग शुगर मध्ये मोडतो. बाकी सगळे पॉलीसॅकराइड आहेत ते नॉन रिड्युसिंग मध्येच येतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. Which of the following are reducing sugars? पुन्हा एकदा सुक्रोज. फर्स्ट आहे सुक्रोज, हा रिड्युसिंग शुगर मध्ये येत नाही. सेकंड आहे माल्टोज, रिड्युसिंग शुगर मध्ये येतो. थर्ड आहे लॅक्टोज, हा पण रिड्युसिंग शुगर आहे. आणि फोर्थ आहे फ्रुक्टोज, मोनोसॅकराइड आहे. मग रिड्युसिंग शुगर मध्ये कोण येईल? थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 11. Which one of the following has 2 alpha D glucose units? 2 अल्फा डी ग्लुकोज युनिट्स पाहिजेत. म्हणजे डायसॅकराइड, होमो डायसॅकराइड ऑफ अल्फा डी ग्लुकोज कोण असतो? माल्टोज. उत्तर शोधायचे तुम्हाला माल्टोज. ऑप्शन आहे ए. कसे पर्टिक्युलर टू द पॉइंट क्वेश्चन्स आहेत. पाठ असेल तर उत्तर येतं. माल्टोज मध्ये अल्फा डी ग्लुकोज असतं हे फिक्स आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पाठ असेल तरच उत्तर लिहिता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. In which of the following compound all the monosaccharide units are not joined by C1C4 chain? माल्टोज मध्ये C1C4 चेन आहे, लॅक्टोज मध्ये आहे, सेल्युलोज मध्ये पण आहे, अमायलोपेक्टिन मध्ये 1,4 सोबतच 1,6 लिंकेज पण असते. ठीक आहे. म्हणून मग डी जे ऑप्शन आहे ते मोर करेक्ट असेल. आणि तसंही तुम्हाला अमायलोपेक्टिन किंवा स्टार्चचे जे स्ट्रक्चर आहे ते ओमिट केलेलं आहे सिलेबस मधनं. क्वेश्चन नंबर 13. व्हिच इज बॉन्ड बिटवीन मोनोसॅकराइड्स इन स्टार्च? स्टार्च मध्ये मोनोसॅकराइड्स मध्ये कोणता बॉन्ड असतो? त्याला आपण म्हणतो ग्लायकोसिडिक लिंकेज. मग ते स्टार्च असू दे, सेल्युलोज असू दे, ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणतो आपण त्याला. तर ग्लायकोसिडिक लिंकेज आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 14.
The glycosidic linkage involved in linking of glucose units in amylose part of starch. पुन्हा एकदा स्टार्चचं स्ट्रक्चर कोरोनामुळे ओमिट झालेलं आहे. 25% रिड्यूस सिलेबसमध्ये गेलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की स्टार्चमध्ये अमायलोज हा लिनियर पॉलिमर असतो 1,4 लिंकेजचा. तर 1,4 अल्फा लिंकेज आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 15 ग्लायकोजेन. पुन्हा हा पण क्वेश्चन ओमिट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे ग्लायकोजेन आणि स्टार्च किंवा अमायलोपेक्टिन, स्टार्च मधला अमायलोपेक्टिन हा पार्ट. तर अमायलोपेक्टिनचं आणि ग्लायकोजेनचं स्ट्रक्चर सेम असतं, फक्त ग्लायकोजेन मध्ये एक्सेसिव्ह ब्रँचेस असतात. तर ग्लायकोजेन इज फर्स्ट अ पॉलिमर ऑफ बीटा डी ग्लुकोज युनिट. बीटा डी नाही, अल्फा डी. सेकंड स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड आहे, स्ट्रक्चरल नाही सांगता येणार. स्ट्रक्चरली व्हेरी मच सिमिलर टू अमायलोपेक्टिन, हे पण करेक्ट आहे. स्ट्रक्चरली सिमिलर टू अमायलोपेक्टिन बट एक्सटेन्सिव्हली ब्रँच्ड. तर मोर करेक्ट ऑप्शन आहे डी. त्यातल्या त्यात. आणि तसंही तुम्हाला विचारणार नाही, सीईटी मध्ये नाही, जेई मध्ये किंवा नीट मध्ये असू शकतं. नेक्स्ट, an example of sulfur containing amino acid. सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड दोनच आहे आपल्याला. एक आहे सायस्टीन आणि दुसरा आहे मिथाइन, काय त्याला मेथिनाइन. हे दोनच आहे ज्यांच्यामध्ये सल्फर असतो. तर एक्झाम्पल ऑफ सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड लायसिन, सेराइन, सिस्टाइन. हे दिलंय सिस्टाइन, टायरोसिन. तर सिस्टाइन आन्सर असेल, सिस्टाइन सी. तसं सिस्टाइनच्या ऐवजी मेथिओनाइन असेल तर ते पण आपण घेऊ शकतो. मेथिओनाइन असतं, मेथिओनाइन. सिस्टाइन आणि मेथिओनाइन हे दोनच अमिनो ऍसिड आहेत ज्यांच्यामध्ये सल्फर ॲटम असतो. बाकीमध्ये सल्फर ॲटम आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ऍसिड इज न्यूट्रल. आता ऍसिडिक कोणते, न्यूट्रल कोणते आणि बेसिक कोणते हे विचारू शकतात. तर ऍसिडिक मध्ये दोन लक्षात ठेवायचे, ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड. ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड. आणि बेसिक मध्ये लायसिन, अर्जिनाइन आणि हिस्टिडीन. बाकी उरलेले सगळे अल्फा अमिनो ऍसिड न्यूट्रल असतात. ठीक आहे. तर बघूया, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज न्यूट्रल. पहिला आहे ग्लायसिन. ग्लायसिन याच्यामध्ये नाहीये म्हणजे न्यूट्रल आहे. तर आन्सर असेल ए. बी ऑप्शन होता ऍस्पार्टिक ऍसिड जे ऍसिडिक आहे, आणि सी ऑप्शन होता लायसिन जे बेसिक आहे, आणि डी ऑप्शन होता अर्जिनाइन तो पण बेसिक आहे. क्वेश्चन नंबर 18, विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ऍसिड इज बेसिक इन नेचर. बेसिक म्हटल्यानंतर लायसिन, अर्जिनाइन, हिस्टिडीन मध्ये शोधायचं. पहिले व्हॅलाइन काय असतो, न्यूट्रल. टायरोसिन न्यूट्रल, अर्जिनाइन बेसिक. उत्तर सापडले तुम्हाला सी, 18C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, द अमिनो ऍसिड विच इज बेसिक इन नेचर इज. पुन्हा एकदा बेसिक या तिघांपैकी शोधायचंय. फर्स्ट आहे हिस्टिडीन. हिस्टिडीन सापडलं, आन्सर आहे ए. बी ऑप्शन होता टायरोसिन, प्रोलाइन, व्हॅलाइन. त्याच्याशी काही नाही, आपल्याला उत्तर सापडलं. क्वेश्चन नंबर 20, द नॉन एसेन्शियल अमिनो ऍसिड अमंग द फॉलोइंग इज. आता एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल साठी तुम्हाला पाठ करावं लागेल. ल्युसीन, ॲलानाइन, लायसिन आणि व्हॅलाइन. तर आन्सर असेल ॲलानाइन. पाठ असेल तर उत्तर येईल, नसेल तर पाठ करा. क्वेश्चन नंबर 21, which of the following statement is correct. First, all amino acids except lysine are optically active. लायसिन सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, ग्लायसिन ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. सेकंड, ऑल अमिनो ऍसिड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सगळे अमिनो ऍसिड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे पण ग्लायसिन नाहीये. थर्ड,
ऑल अमिनो ॲसिड्स एक्सेप्ट ग्लायसिन आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर याच्यामध्ये पर्टिक्युलर दिलेलं आहे की ग्लायसिन नाही आहे, बाकी सगळे आहेत. तर उत्तर असेल सी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 22. इन प्रोटीन मॉलिक्यूल व्हेरियस अमिनो ॲसिड्स आर लिंक्ड टुगेदर. प्रोटीन मध्ये अमिनो ॲसिड एकमेकांना कोणत्या बॉन्डनी कनेक्टेड असतात? पेप्टाइड लिंकेज. त्यालाच म्हणतो आपण अमाइड लिंकेज. मग तर तुम्हाला शोधायचं आहे एक तर पेप्टाइड किंवा अमाइड. फर्स्ट आहे पेप्टाइड बॉन्ड, सेकंड आहे डेटिव्ह बॉन्ड, थर्ड आहे ग्लायकोसिडिक बॉन्ड, अल्फा ग्लायकोसिडिक बॉन्ड, बीटा ग्लायकोसिडिक बॉन्ड. तर पेप्टाइड लिंकेज माहिती आहे आपल्याला, फेमस क्वेश्चन होता हा, नेहमीच विचारला जाणारा. क्वेश्चन नंबर 23. द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ डायपेप्टाइड ग्लायॲला. ग्लायॲला म्हणजे ग्लायसिन आणि ॲलानाइन. ग्लायसिन असतो सिम्पलेस्ट अल्फा अमिनो ॲसिड, हा COOH, त्याला अटॅच असलेला हा अल्फा कार्बन ॲटम आणि त्याचा NH2. बाकी टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करायची. हा झालं ग्लायसिनचं स्ट्रक्चर. ॲलानाइन मध्ये इथे CH3 असतो. CH3 हा अल्फा कार्बन ॲटम, त्याला NH2 आणि इथे एक H लावूया, COOH. याचं पेप्टाइड लिंकेज NH2 इकडे घ्यावं लागेल, CH3 इकडे घ्यावं लागेल. आणि इथे निघून जाईल. मग आपल्याला NH2 CH2 CONH, NH2 CH2 CONH, नंतर CH3 COH, CH3 COH. तर हा ऑप्शन असलेला सी ऑप्शन दिसतोय आपल्याला. तर 23 चा आन्सर असेल सी. क्वेश्चन नंबर 24 ओमिट केलेला आहे. स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन कॅन्सल केलेला आहे. 25% रिड्यूस सिलेबस मध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 25. Which statement of protein remain intact during denaturation process? तर डिनॅच्युरेशन प्रोसेस मध्ये जे कॉइलिंग असतं, लूपिंग असतं ते ओपन होतं, पण पेप्टाइड बॉन्ड तुटत नाही, म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर चेंज होत नाही. तर आन्सर आहे प्रायमरी स्ट्रक्चर ओनली, सी ऑप्शन. हा ओमिट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 26. What type of sugar molecule is present in DNA? DNA मध्ये कुठली शुगर असते? D 2-deoxyribose, बीटा D 2-deoxyribose, बीटा D 2-deoxyribose. रायबोजची कुठली? बीटा फॉर्म. आणि बीटा फॉर्म मधल्या सेकंड कार्बन ॲटमचा ऑक्सिजन काढून टाकायचं. तर ऑप्शन आहे बीटा 3-deoxyribose, डी रायबोज, बीटा 2-deoxyribose, बीटा 2-deoxyribose. आणि पुढचा डी ऑप्शन होता डी ग्लुकोपायरॅनोज. तर आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 27. Which carbon atom of deoxyribose sugar in DNA does not contain OH bond? तर सेकंड कार्बन ॲटमचा ऑक्सिजन काढून टाकला तर OH ग्रुप मधला ऑक्सिजन काढून टाकला जातो. कुठला? सेकंड कार्बन ॲटमचा, C2 कार्बन ॲटमचा. तर C2 आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 28. The correct statement regarding RNA, DNA respectively. First, sugar component in RNA is arabinose and sugar component in DNA is ribose. दोघांमध्ये पण रायबोजच असते. पहिला ऑप्शन चुकलाय. सेकंड, sugar component of RNA is 2-deoxyribose and sugar in DNA is arabinose. arabinose नसतंच आणि RNA मध्ये डिऑक्सी नसतं. ठीक आहे, बी पण चुकला. सी,
शुगर कंपोनेंट इन RNA इज अरेबिनोज, इथे कॅन्सल. पुढे शुगर कंपोनेंट इन RNA इज रायबोज अँड शुगर कंपोनेंट इन DNA इज 2-deoxyriboz. म्हणजे शेवटचा ऑप्शन करेक्ट आहे डी. क्वेश्चन नंबर 29. आयडेंटिफाय द न्यूक्लिओसाइड फ्रॉम द फॉलोइंग. तर न्यूक्लिओसाइड कसा ओळखायचा? एक फक्त शुगरचा कंपोनेंट आणि बेस आणि शुगर या दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड. मग शुगर आणि बेस एवढाच कंपोनेंट असलेलं एकच स्ट्रक्चर आहे ए. एक राहिले, हा 30 होता. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग बेस इज नॉट प्रेझेंट इन DNA. तर लक्षात ठेवायचंय DNA मध्ये आणि RNA मध्ये. DNA मध्ये ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसाइन आणि थायमिन असतं. RNA मध्ये ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसाइन आणि युरॅसिल असतं. तुम्हाला विचारलंय विच इज नॉट प्रेझेंट इन DNA. DNA मध्ये काय नसतं? हे असतं. ॲडेनाइन आहे, गॉनाइन आहे, सायटोसाइन आहे आणि युरॅसिल नाहीये. आन्सर असेल डी. क्वेश्चन नंबर 31. इन न्यूक्लिक ऍसिड द न्यूक्लियोटाइड्स आर जॉइंड टुगेदर बाय. आता न्यूक्लियोटाइड पुन्हा हे स्ट्रक्चर स्किप झालेलं आहे पण बघूयात आपण. इथे असं असतं, हा जो असतो C3 कार्बन ॲटमला अटॅच असतो. इथे जी रिंग असते ना, इथे C3 कार्बन ॲटमला अटॅच असतो. इथे O असेल आणि इथे पुन्हा O असेल. एक ऑक्सिजन जो आहे हा पुन्हा आता इथे CH2 च्या कार्बन ॲटमला इथे CH2 वगैरे असतं, पुन्हा अशी रिंग. तर ही जी लिंकेज आहे इथे P डबल बॉन्ड O आणि इथे OCH, P डबल बॉन्ड O, OCH, C म्हणजे हे ईस्टर आहे, फॉस्फोरिक ऍसिडचं ईस्टर. म्हणजे याला आपण म्हणतो डाय ईस्टर. इथे दोन ईस्टर आहे, P डबल बॉन्ड O, OCH2, P डबल बॉन्ड O, O इथे C. ठीक आहे. मग इथे ईस्टर ग्रुप 2 आहे म्हणून आपण त्याला म्हणू फॉस्फोडायईस्टर. फॉस्फोडायईस्टर लिंकेज त्याला म्हणतात फॉस्फोडायईस्टर लिंकेज. ऑप्शन आहे डी. ईस्टर लिंकेज आहे फॉस्फोरिक ऍसिडचे 2 म्हणून. क्वेश्चन नंबर 32. इन DNA कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स आर. DNA मध्ये कॉम्प्लिमेंटरी पेअर्स असतात A, T आणि G, C. ॲडेनाइन थायमिन सोबत, गॉनाइन सायटोसिन सोबत. तर AT, G and C, A. Question number 33. The molecule of stachiols contain how many carbon atoms? Stachiols काय आहे? टेट्रासॅकराइड आहे. मग टेट्रासॅकराइडचा फॉर्म्युला कसा काढतो आपण? 4 times C6H12O6 minus 3 times H2O. हे किती येईल? साइन चौक 24, 48 माइनस 6 C24H 42O21. मग कार्बन ॲटमची संख्या किती असते? 24 डी. क्वेश्चन नंबर 34. The number of amino acids and number of peptide bonds in linear tetrapeptide are respectively. टेट्रापेप्टाइड म्हणजे अमिनो ऍसिड किती असतील? 4. अमिनो ऍसिड्स 4 आणि पेप्टाइड लिंकेज एक कमी 3. 4 and 3. आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 35. हा एक चांगला क्वेश्चन आहे. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ वॉटर कन्झ्युम्ड
during acid hydrolysis of 1.368 kilogram sucrose. Acid hydrolysis of sucrose ची reaction. Laboratory method preparation of glucose बघितली आपण C12H22O11 plus H2O gives C6H12O6 plus C6H12O6. याचं मोलार मास किती आहे 342 ग्रॅम आणि वॉटरचं मोलार मास किती आहे 18 ग्रॅम. तुम्हाला विचारलंय व्हॉल्यूम ऑफ वॉटर कंझ्युम्ड 18 ग्रॅम म्हणणं काय आणि 18 मिलीलिटर म्हणणं काय सेम आहे. वॉटरची डेन्सिटी 1 ग्रॅम पर मिलीलिटर आहे आणि शुगर दिलेली आहे 1.368 किलोग्रॅम 1.368 किलोग्रॅम. बघा 342 किलोग्रॅमला 18 किलोग्रॅम किंवा ठीक आहे ग्रॅम लिहूया 342 ग्रॅमला 18 ग्रॅम लागतात. 1.368 किलोग्रॅमला किती लागतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1.368 इंटू 18 हे होते किलोग्रॅम हे होते ग्रॅम 342 ग्रॅम. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होतील आन्सर किलोग्रॅम मध्ये वॉटर. ठीक आहे मग या किलोग्रॅमचे ग्रॅम करताना 1000 ने मल्टिप्लाय करा. काय उत्तर येतं ते बघा. आता हे 1000 चे 3 झिरो इथे कॅन्सल करून टाकूया आणि डिवाइड करा 1368 इंटू 18 अपॉन 342. तर याला डिवाइड केल्यानंतर हे ग्रॅम मध्ये येईल आणि ग्रॅम मध्ये मिलीलिटर. ठीक आहे तुम्हाला मिलीलिटर नाही डेसिमीटर क्यूब मध्ये उत्तर दिले. मग याला डेसिमीटर क्यूब मध्ये करताना पुन्हा आपल्याला मिलीलिटरचे डेसिमीटर क्यूब करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे हे केलेलं पुन्हा वाया गेलं. ठीक आहे काही हरकत नाही असू दे सोडवूया याला. कशाने भाग जाईल 9 ने जाईल का 9 दुनी 18 9 दुनी 18 9 त्रिक 27 9 8 72 बे एक बे याला अप्रॉक्सिमेट 20 घेऊया आपण. ठीक आहे आणि मग हे होईल याला आपण 2 ने डिवाइड केलं तर बे सक 12 बे 8 16 10⁻³ म्हटलं डेसिमीटर क्यूब मध्ये ते 0.0684. याच्यापेक्षा व्हॅल्यू जास्त येईल कारण इथे 19 होता आपण 20 घेतलं. डिनॉमिनेटर 90 चा 20 केला डिनॉमिनेटर वाढवला म्हणजे आलेली व्हॅल्यू ही कमी आहे. ठीक आहे मग याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू शोधायची. 0.068 पेक्षा थोडीशी जास्त 0.072 आन्सर आहे ए. नेक्स्ट which of the following enzyme catalyst is used in conversion of maltose to glucose. माल्टोज पासून ग्लुकोज बनवायचंय. माल्टोज काय आहे होमोडायसॅकराइड आहे. मग माल्टोजचं डायसॅकराइड असल्यामुळे त्याला जो एन्झाईम आहे त्याला म्हणतात माल्टेज. तर माल्टोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज बाय युजिंग एन्झाईम नेम्ड ॲज माल्टेज. पाठच करायचंय आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 38 which protein present in muscles is insoluble in water. फायब्रस प्रोटीन्स पाण्यामध्ये इन्सोल्युबल असतात. मग मसल मध्ये काय असतं मायोसिन. मायोसिन इन मसल फायब्रॉइन इन फिदर्स है ना. टेंडन्स इन कोलॅजेन कोलॅजेन इन टेंडन्स. तर इथे मायोसिन इन मसल्स मायोसिन ऑप्शन आहे ए. क्वेश्चन नंबर 39 गिविंग कॅपिटल टी सिम्बॉल फॉर स्टेटमेंट ट्रू
statement and F for false statement. Select suitable option for the given options for following. First, cytosine base is derivative of pyrimidine. Correct आहे. Second, beta D ribose sugar is present in DNA. रायबोज म्हटलंय म्हणजे चुकलंय. False. Third statement, the message of synthesis of specific protein is present in RNA. तर हे पण false आहे. Next आहे, DNA responsible for maintaining identity of different species of organisms for 1 century. 1 काय खूप सारे असते. तर ठीक आहे. तर TFF असा एकच ऑप्शन दिसतोय आपल्याला, ऑप्शन डी. या शेवटच्याचं फक्त 1 सेंचुरीचे असेल असं नाही, किती पण सेंचुरी पर्यंत ते चेंज होत नाही लवकर. आणि पूर्ण नाही सेंचुरी होईलच असंही नाही, त्याच्या आधी पण थोडासा बदल होऊ शकतो किंवा नंतरही बदल होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 40, विच ऑफ द फॉलोइंग जनरली वॉटर इनसोल्युबल, पाण्यामध्ये इनसोल्युबल असलेले, अमायलोज, ग्लायसिन, फायब्रस प्रोटीन अँड व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन मध्ये फक्त व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी जे आहे ते वॉटर सोल्युबल आहे, बाकीचे फॅट सोल्युबल आहे. ठीक आहे. तर फायब्रस प्रोटीन पाण्यामध्ये इनसोल्युबल असतात. तर आन्सर असेल सी.